सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहांनी बसवलाय. बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये. तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या. आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे. या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का. आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत. ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी, की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत. तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस. संजय राऊतला सकाळचा भोंगा बोललं जातं. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळी 10 वाजले का तो मिलचा भोंगा वाजतो ना, तसा हा भोंगा वाजत असतो. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून होतं, पण ह्यांना ते टोचलं. खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उबाठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे. आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरतायत, बोंबलत फिरतायत. परंतु तो बांबू आता यांचा जो लावला आहे तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे.